वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत लीफ फिलिंगमधला दुसरा प्रकार, म्हणजे पानांमध्ये भरण्यासाठी ज्या पद्धतीने भरतात त्याचा आपण दुसरा प्रकार बघणार आहोत। यासाठी लागणार आहे आपल्याला हा सिल्क थ्रेड, त्यानंतर ही नीडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीजर। तर यामध्ये मी पहिल्यांदा या पद्धतीने असा एक पानाचा आकार काढून घेतलेला आहे। आता याला पहिल्यांदा आउटलाइन करून घ्यायची, म्हणजे चेन स्टिच करून घ्यायची आहे। छोटे छोटे चेन स्टिच करून घ्यायची पूर्ण पानाला, आउटलाइनला फक्त। आता या पद्धतीने मी पहिल्यांदा आउटलाइन करून घेतलेली आहे। आता यामध्ये हे जे टोक आहे या टोकाच्या इथून खालून दोरावरती घ्यायचा, त्यानंतर जी मध्ये रेष ओढलेली आहे त्या रेषेच्या तिथे एकदा निडलला खाली टाकून खालचा दोरा वरती घ्यायचा। त्यानंतर इथे छोटंसं लॉक करून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा या साईडला पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं छोटंसं। हे लॉक करताना जे आपण मार्जिन घेतलेली होती, म्हणजे जी चेन स्टिचिंग केलेली आहे, पहिलं लॉक करताना चेन स्टिचिंगच्या अलीकडून करायचं, नंतरचं पलीकडून करायचं। यानंतर पुन्हा एकदा सेंटरच्या तिथे पुन्हा एकदा इथे छोटंसं लॉक करून घ्यायचं। पुन्हा बाहेरून लॉक करून घ्यायचं, अगदी त्याच्याजवळ लॉक करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते आपली। मग पुन्हा एकदा पहिल्यांदा मधात, त्यानंतर बाहेरून लॉक करून घ्यायचं। हे मी करताना एका साईडचेच पहिल्यांदा लीफ करून घेते, म्हणजे अर्ध पान करून घेते, आणि नंतर दुसऱ्या साईडचं अर्ध पान करून घ्यायचं। जेव्हा आपण ब्लाऊजवरती वर्क जेव्हा जास्त हेवी प्रमाणात करायचं असतं पानांचं, तर त्यावेळी ही पद्धत वापरतात। पहिल्यांदा करायला थोडंसं अवघड जाईल, पण एकदा परफेक्टली यायला लागलं की सोपं होऊन जातं। याची फक्त दररोज प्रॅक्टिस करत राहा तुम्ही। प्रॅक्टिस केल्यावर 100% येऊन जाईल हे तुम्हाला। आणि शक्यतो प्रॅक्टिस करायची असेल त्यावेळी सिल्क थ्रेडच्या ऐवजी तुम्ही पहिल्यांदा मशीन थ्रेड वापरा, कारण मशीन थ्रेडने दोरा जास्त तुटणार नाही, आणि एकदा छान फिनिशिंग यायला लागली, हात साफ झाला की त्यानंतर सिल्क थ्रेड वापरू शकता तुम्ही।
आता सेम या पद्धतीने इकडच्या साईडला एक करून घेऊ आपण. या पद्धतीने ती स्टिचिंग करून असं इतकं सुंदर ते लीफ तयार होतं. आता याला एक छानशी आउटलाईन करून घ्यायची शुगर बीटने, तर त्याला अजून छान गेटअप येतं. दाखवते मी तुम्हाला. या पद्धतीने छान शुगर बीटने आउटलाईन करून घ्यायची, त्याला अजून सुंदर गेटअप येतं. मग या इतक्या सुंदर पद्धतीने पान तयार होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.